5 असे स्किन केअर प्रोडक्ट ज्यांच्या वापराने तुमची त्वचा खराब होत असते आणि हे प्रोडक्ट तुम्ही रोज वापरता। मी बऱ्याच पेशंटला बघितले, जेव्हा ते डोक्याला तेल लावतात, विशेषतः कोकोनट ऑइल, तेव्हा ते तेल लावल्यानंतर जे तेलकट हात असतात ते चेहऱ्यावर लावतात आणि हाताला असं मॉइश्चरायझर म्हणून लावत असतात। हातापायापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही जर चेहऱ्याला लावत असाल तर ते सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। जर तुमची स्किन ॲक्ने प्रोन असेल, म्हणजे तुम्हाला पिंपल्स जर येत असतील आणि अशा वेळेस तुम्ही कोकोनट ऑइल लावलं तर तुमचे पिंपल्स वाढीला लागू शकतात किंवा नव्याने तयार होऊ शकतात। कारण कोकोनट ऑइल हे कोमेडोजेनिक असतं, ते पिंपल्स होण्यासाठी कारणीभूत ठरत असतात। कोकोनट ऑइल काय करतं की तुमच्या स्किनवर एक प्रकारची लेअर तयार करतं आणि त्या लेअरच्या खाली डेड सेल्स, बॅक्टेरिया आदी ट्रॅप होतात आणि ह्या ट्रॅप झालेल्या गोष्टी जेव्हा पोर्स ब्लॉक करतात तेव्हा तुम्हाला पिंपल्स होऊ शकतात आणि तिथे इरिटेशन देखील होऊ शकतं। काही व्यक्तींमध्ये कोकोनट ऑइल लावल्यावर तेच कपाळावर येतं आणि फोरहेड ॲक्ने बघायला मिळतात, म्हणजे कपाळावर देखील पिंपल्स होतात। तुम्हाला देखील असा त्रास होत असेल तर तुम्हाला कोकोनट ऑइलच्या जागेवर दुसऱ्या ऑइलचा प्रयोग करावा लागेल किंवा वापर करावा लागेल। शरीरामध्ये रोज जुन्या पेशी ह्या मृत होत असतात आणि त्यांची जागा नव्या सेल्सने घेतली जाते आणि हे अविरतपणे सुरू असतं। जेव्हा या डेड सेल्स शरीरातून बाहेर काढल्या जात नाही तर त्या त्वचेवर तशाच तशा टिकून राहतात आणि त्याने तुमचा चेहरा डल दिसू लागतो, निस्तेज दिसू लागतो। आणि हे डलनेस घालवण्यासाठी म्हणजेच ह्या डेड सेल्स घालवण्यासाठी बहुतेक वेळेस फिजिकल स्क्रबचा वापर केला जातो। पण फिजिकल स्क्रबचा वापर केल्याने तुमची त्वचा ही आणखीन खराब होत असते। फिजिकल स्क्रब वापरल्यावर तिथे एक प्रकारचं घर्षण केलं जातं आणि घासून घासून डेड सेल काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण याने डेड सेल्स निघतात, सोबतच तिथे कॅपिलरी डॅमेज देखील होतो। तुमची त्वचा डॅमेज होत असते, तिथे इरिटेशन होत असतं, रेडनेस होत असते। त्यात आणि तुमची स्किन जर ॲक्ने प्रोन असेल किंवा आधीच तुम्हाला ॲक्ने झाले असतील तर त्याने तुमचे पिंपल्स वाढू शकतात आणि तिथे स्कार देखील डेव्हलप होऊ शकतो। फिजिकल स्क्रब वापरण्याऐवजी तुम्ही इतर अल्टरनेटिव्ह वापरू शकता, जसे की केमिकल पिलिंग। यापुढे तुम्ही फिजिकल स्क्रब वापरू नका, त्या जागेवर हे 2 अल्टरनेटिव्ह तुमच्यासाठी चांगले असतील। काही व्यक्तींना नाकावर ब्लॅक हेड्स तयार होत असतात आणि ते विचित्र दिसतात, तर ते काढण्यासाठी बऱ्याच वेळेस पोर स्ट्रिपचा वापर केला जातो। म्हणजे नाकावर एक चिकटपट्टी सारखा एक पदार्थ असतो, तो लावायचा असतो आणि ते ओढून काढल्यानंतर त्याला ब्लॅक हेड चिटकून निघत असतात। पण हे सगळ्यात धोकेदायक आहे तुमच्या स्किनसाठी। जेव्हा तुम्ही ती स्ट्रिप काढतात तेव्हा तिथे सिव्हिअर प्रकारचा डॅमेज होतो, तिथे तुमच्या कॅपिलरीज रप्चर होतात, तुमच्या स्किनवर रेडनेस येतो आणि तिथे पोरची साईज देखील वाढली जाते। आणि काही वेळेस हा डॅमेज जर अजून वाढला तर त्याने तुम्हाला तिथे स्कार देखील होऊ शकतात आणि पिगमेंटेशन देखील होऊ शकतं आणि हे पुन्हा 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 होत असतात। तर तुम्हाला प्रत्येक वेळेस जर पोर स्ट्रिप वापरली तर हा डॅमेज सिव्हिअर वाढत जात असतो। त्यापेक्षा तुम्ही दुसरे अल्टरनेटिव्ह वापरा, त्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे आणि तुम्ही रेटिनॉल, जसं आपण आत्ताच बघितलं ते ऑप्शन तुम्ही वापरू शकता। प्रत्येकाला वाटत असतं की आपण सुंदर दिसावं आणि अजून एक अपेक्षा असते की वी शुड स्मेल गुड। त्यासाठी बरेच व्यक्ती हे स्किन केअर प्रॉडक्टमध्ये फ्रॅग्रन्स असलेले प्रोडक्ट निवडत असतात, तर तुम्ही असं करू नका। फ्रॅग्रन्ससाठी इतर प्रोडक्ट आहे, जसे तुम्ही परफ्यूम वापरू शकता, डिओ वापरू शकता, पण स्किन केअर प्रॉडक्टमध्ये जर तुम्ही फ्रॅग्रन्स वापरत असाल आणि तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर त्याने तुमच्या स्किनला रॅश येऊ शकतात। त्यामुळे फ्रॅग्रन्स युक्त पदार्थांपेक्षा फ्रॅग्रन्स फ्री पदार्थ निवडण्यावर तुमचा भर असायला हवा, जेणेकरून स्किन डॅमेज होणार नाही। बऱ्याच व्यक्तींना चेहऱ्यावर डाग असतात, हायपर पिगमेंटेशन म्हणू किंवा स्कार असतात आणि ते लपवण्यासाठी एक काहीतरी बेस चेहऱ्यावर लावत असतात। त्यासाठी मॉइश्चरायझरचा मॅक्झिमम वेळेस वापर केला जातो। अशा वेळेस ते थिक मॉइश्चरायझरचा कोट लावतात, जेणेकरून त्यांचे डार्क सर्कल, हायपर पिगमेंटेशन किंवा ॲक्ने स्कार हे झाकले जातील। पण असं केल्याने तुमचे पिंपल्स वाढू शकतात किंवा तुमच्या त्वचेवर इरिटेशन होऊ शकतं। तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल किंवा ॲक्ने प्रोन स्किन असेल तर जेव्हा तुम्ही असं थिक मॉइश्चरायझर वापरणार तेव्हा त्याने तिथे पिंपल्स वाढू शकतात, तिथे तुम्हाला इरिटेशन होऊ शकतं आणि दुसरे काही डॅमेज देखील होऊ शकतात। त्यामुळे तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल किंवा ॲक्ने प्रोन असेल तर तुम्हाला लाईट मॉइश्चरायझर वापरायचे, जेणेकरून तिथे कसल्याही प्रकारचा डॅमेज होणार नाही। आज आपण 5 स्किन केअर प्रोडक्ट बघितले की ज्यांच्या वापराने तुमची स्किन ही खराब होऊ शकते। या पदार्थांपैकी तुम्हाला जर काही शंका असतील किंवा इतर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा, आपण त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया।